कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना. जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळेनाशी. हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. हे क्षण भावूक करणारे आहे. आपल्या मॅडम थोड्या भावूक झालेल्या आहेत, कारण की एवढ्या वर्षानंतर आज आपण एकत्र भेटतोय. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. गणपती बाप्पा समोर मागे सर. शिक्षकांकडून मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा.
राज्यातील 40 मराठी शाळा बंद झालेल्या आहेत। त्यामुळे आता ज्या प्रकारे मराठी वाचवण्यासाठी पावलं उचलली जात आहे त्या प्रकारे मराठी शाळा वाचवण्यासाठी सुद्धा पावलं उचलली जाणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। करोडो रुपये दिले ना तरी कधीच न बघायला भेटणारे दिवस म्हणजे शाळा। गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी। खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो। हात तुझा खे हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे। टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे। काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा। उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे। वाट पाहू दे काही दिशा तथा पायचं नाय, लढत जा तथा पायचं नाय। या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे, यांचं टॅलेंट वाया जाऊ देता कामा नये। तोडून भीतीची बंधन तू घे धाव, आज माहेरी कुशीत स्वप्नांना उरी घे। पाखरा रे चल झेप तू घे जिद्दीची, आन सार उचलून आसमान घेऊन ये घरी रे। तुझीच बोली तुझीच गाथा, तुझ्या यशाचा तूच विधाता। उठ रे चल रे उड रे झेप घे कर निश्चय विण जा रे। वाट पाहू दे नाही दिशा तथा पायचं नाय, रे थांबायचं नाय, रे थांबायचं नाय, रे थांबायचं नाय। ए लेट आला पनिशमेंट हाय मॅडम। छान काही दिशा तथा पायचं नाय, लढत जा तथा पायचं नाय, तथा पायचं नाय। मनात संस्कार भारी, आज नसता शाळा टीचर, स्मृती उजळल्यावर। शाळा खरंच काय असते? विद्यार्थ्यांसाठी ते दुसरे घरच असते। शाळेतले शिक्षक त्यांना वडील वाटतात, तर शिक्षिका साक्षात आई। हळूहळू वाढणारी वय अभ्यासासोबतच शिक्षण घेतानाच संस्काराचे घडे गिरवतात आणि म्हणता 10वीचं वर्ष संपतं, कॉलेजही सरतं। कोणी काय बनतं तर कोणी काय, सारे उद्योगात व्यग्र असतात आणि एका निवांत क्षणी एखाद्याला शिक्षक शाळा या साऱ्यांची आठवण होते आणि मग सर्व बालसमंडळी व शिक्षकांशी संपर्क साधून घाट घातला जातो, तो एका युनिक अशा गेट टुगेदरचा। मग सर्व मित्रमैत्रिणी मिळून कार्यक्रम ठरवतात। सर्व शिक्षकांची नावे आता त्यांना आठवू लागतात। आता आदरणीय हिवाळी सर, मुख्याध्यापक, प्राचार्य आहे असे त्यांना कळतं। काही जण दुसरीकडे शिफ्ट झाले, काही निवृत्तही झाले। माननीय नीलम कांबळे मॅडम, नेहते मॅडम, नार्वेकर मॅडम, वर्तक मॅडम, तसेच माननीय लुगडे सर, काकडे सर, वाडिले सर तिथे अजूनही असल्याचे कळते। माननीय अनुजा पाटील मॅडम, संख्ये मॅडम, चौधरी मॅडम, जगदाळे सर, पाटील सर, उभाळे सर निवृत्तीचा आनंद घेत आहेत असंही त्यांना समजतं। आदिनाथ सरांची सायन्स लॅबही अजून मनामध्ये आहे, फक्त उणीव भासते की माननीय
अनिल जगदाळे सर आणि कदम काकींची, जे आपल्यातून खूप दूर निघून गेले आहेत. साळसकर मॅडम, मोरे मॅडम, जाधव सर, राऊत मॅडम, बागले मॅडम, मोहनकर सर आणि सुचिता पाटील मॅडम दुसरीकडे आनंदाने स्थिरावल्या. चंद्रकाका, युवराज काका, लता काकी साऱ्यांच्या आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत. स्कर मॅडम, आर एम पाटील मॅडम, जीवन सर, शेखर सर यांच्या आठवणी सुद्धा मनामध्ये ताज्या आहेत. आदरणीय संस्थापक माननीय बी.डी. पाटील सर, माई मॅडम यांच्या आशीर्वादाचा हात अजूनही डोक्यावर आहे. दिवस कापरासारखे उडाले, उरल्या फक्त आठवणी. आता स्मृतींच्या हिंदोळ्यावर बसून ते शाळकरी दिवस आम्ही आठवतोय. लहान होऊन आता पुन्हा ते दिवस येऊ शकत नाही, पण अजूनही आठवते ती माझी जागा, माझा वर्ग, माझ्या शेजारचा पार्टनर, दंगा मस्ती आणि केलेला थोडा अभ्यासही आणि सर्व शिक्षकांचे शाळेचे न फेडता येणारे अखंड रूप. आमच्यात जेव्हा जेव्हा काही सुंदर, तेजोमय व आनंदमयी असे काही दिसते तेव्हा तुम्हीच सारे आठवता. ही शिदोरी घेऊन आयुष्याची वाटचाल करीत आहोत. धन्यवाद त्या संस्कारांसाठी, धन्यवाद त्या शिक्षण. कल्याणी साळुंके रोल नंबर 31, रणजित शिंदे रोल नंबर 80, इंद्रका रणजित शिंदे रोल नंबर 28, उमेश खैरे रोल नंबर 49, रोहित मेहरा रोल नंबर 14. अयोध्या टॉप किसका गोल, प्रेझेंट म्हणून आवाज दिला तर खूप मजा येणार आहे. संदेश केल रोल नंबर 76, संदेश चंद्रकांत राणे रोल नंबर 53 आणि आज हे सगळे चेहरे आपल्याला पाहायला मिळेल. दिपेश मोरे रोल नंबर 62, दिपेश काय चेहरे ओळखीचे ठेवा, चेहरे लक्षात ठेवा, कारण ही मंडळी पुन्हा भेटेल की नाही भेटणार माहीत नाही, परंतु आज भेटणार आहोत आपण. अमोल पंचाल रोल नंबर 65. आता इकडे गेल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी झालेला आहे, परंतु मी हे सांगितलंय वर्षात एकदा तरी शाळेला भेट द्यायची आहे. योगिता वाडेकर रोल नंबर 40, क्या बात करतो. तृप्ती सावली रोल नंबर 30, अरे हात तरी वर करा. येस. आशिकी कदम रोल नंबर 15, क्या बात है. आयुषी ठाकरे क्या बात है. मॉनिटर धीरज नाईकडे हो क्या बात है. धीरज क्या बात है. रोल नंबर 55 ठेवा. प्रथमेश चव्हाण रोल नंबर 39, सागर बळगडे रोल नंबर 45, अक्षय दीपाली थोरात रोल नंबर 37. यस आले. यस. रिंकू भेगे रोल नंबर 4, अक्षय व्हिडिओ काढून टाका. रवींद्र पेटाळे रोल नंबर 75, काय बात है. विशाल कासे रोल नंबर 48, मुकेश दुबे रोल नंबर 45. रुपेश भाऊ जिंकणार आता वाटतं. बॉडीबिल्डर हर्षा बोके रोल नंबर 3, अक्षय पूनम पाटील रोल नंबर 26. रोल नंबर
संसार सुखाचा चालू जवळपास 15 वर्षानंतर आज आपण यांना बघतोय. 17 बदल घडलेले 17 वर्षानंतर शांती झगडे आल्यापासून त्यांचं नाव जरी झगडे असलं तरी आल्यापासून शांत बसलेलं शशांक म्हात्रे आला व्हिडिओ सुनीता पवार रोल नंबर 14 पेपर असेल सकाळ मित्रांनो, मी रुपेश तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती राईड विथ रुपेश ब्लॉग. तर मित्रांनो, आज माझ्या आयुष्यातला खूप चांगला दिवस आहे. आज तारीख आहे 3 ऑगस्ट आणि आज आहे फ्रेंडशिप डे, मैत्रीचा दिवस आहे. आणि आज आमच्या शाळेचं गेट टुगेदर आहे. 2007 आणि 8 या वर्षातलं गेट टुगेदर आता चालू आहे. आणि तुम्ही व्हिडिओ स्टार्टिंग केला आहे मी आणि हे नंतर शूट करतो कारण की अचानकपणे शूट करायला चालू झालो मी. आणि काय असा प्लॅन नव्हता, बोलायचं वगैरे काहीच प्लॅन नव्हता. खूप मजा येते. शाळेतले सर्व शिक्षक आलेले आहेत आणि सर्व शाळेतले आपले विद्यार्थी आलेले आहेत आणि इतकी मजा येते ना. मी अचानकपणे तिकडे बोलत आहे सगळे मित्र मला. तर मी आता जे तुम्ही मी स्टार्टिंगला दाखवलं ते व्हिडिओमध्ये तर म्हणजे मधून स्टार्ट केलं आणि हा मधून मी तुम्हाला इंटरव्ह्यू देतो. आणि खूप मजा बघा, हे मध्ये मध्ये असे डिस्टर्ब करायला येतात तर कसं आहे ना हे बघा. आपला मित्र अनिरुद्ध बनसोडे. आलो आतमध्ये प्रसाद गाणे चालू आहेत ना रे, कॉपीराईट येणार मग. हा आपला मित्र रंजित आहे आणि रंजित आपला आतमध्ये गेट टुगेदर चालू आहे बरोबर. आणि आता अचानकपणे मी म्हणजे शूट करायला घेतलं म्हणजे. तर आज एवढ्या वर्षानंतर 17 वर्षानंतर कसं वाटतंय सांग, कारण की आपलं हे सगळ्यांना जाणारच पोचणार आहे. सांग इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला म्हणजे मला प्रत्येकाला पकडून खूप जण आहेत, 60-70 जण आहेत. एका पकडून जेवढं होईल तेवढं पॉसिबल मी म्हणजे तुला आता विचारतोय कसं वाटतं तुझं फिलिंग. धन्यवाद मित्र, तुम्हाला तुझ्या ब्लॉगमध्ये समाविष्ट करून घेतोस. अजय सगळ्यात पहिलं महत्त्वाचं तुला मी असं सांगेन की आज आपण 17 वर्षानंतरची आयुष्याची जी आपली रेल्वे गाडी निघाली होती त्या रेल्वे गाडीचे डबे आता परत आपण इथे जुळवून आणलेले आहेत. आणि हे आपलं यार्ड म्हणून आपण याला आपण घोषित करू शकतो आणि आपलं गेट टुगेदरच्या कार्यक्रमाला आपण रेल्वेचं यार्ड म्हणू शकतो. आणि मला खरंच अभिनंदन करावंसं वाटतं तुझं रुपेश की आज तू तुझ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करत आहेस. तू एका नामांकित कंपनीमध्ये तू तुझं नोकरी व्यवसाय सांभाळत आहेस. त्याचबरोबरीने तू सामाजिक कार्य म्हणून किंवा तुझी वैयक्तिक आवड म्हणून तू जो तुझा ब्लॉगिंगचा जो काही अनुभव शेअर करतोस त्याच्यातून काही लोकांना प्रेरणा मिळते, नवीन ऊर्जा निर्माण होते. त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि या कार्यक्रमाचा खूप तो आनंद घ्यावाच हीच माझी तुझ्याकडनं अपेक्षा आहे. आणि तुझ्याकडनं मला पण तीच अपेक्षा आहे ती तू पूर्ण करायची. मी देवाकडे मागणी पूर्ण करण्यासाठी त्याला प्रार्थना करतो. धन्यवाद. अजय, गेट टुगेदर बद्दल तू पण काहीतरी 2 शब्द बोल तुझे. हा आपल्या माझ्या बाजूचा म्हणजे मागच्या बँचवरती बसायचा आहे जे आपला खास मित्र. आमची 2007-8ची बॅच आहे 10वीची. खूप आठवणी आहेत रुपेश सोबत. रुपेश आमच्यासोबत अभ्यासाला कधी बसायचा, कधी पेपरच्या वेळी त्यावेळी गंमत असायची, पेपर इकडून तिकडे. पण खूप मजा त्यात अभ्यासात पण हुशार होतो. नंतर तिथून 10वी नंतर आमचा काही कॉन्टॅक्टच नाही झाला. त्याच्यानंतर तेवढा म्हणजे एवढा कालावधीनंतर तो आज भेटलाय. ते गेट टुगेदर. आणि गेट टुगेदर कसं वाटतं तुला आता? गेट टुगेदर आहे आज एक शॉक बसलाय की बाबा आपले विद्यार्थी जे विद्यार्थी बॅक बेंचर होते त्यांनी जास्त प्रगती केली. त्यात आपला रुपेश पण आहे.
आणि बाकीचे पण विद्यार्थ्यांनी छान प्रगती केलेली आहे. ठीक आहे, चालेल. आता आतमध्ये बोलूया, आम्ही आतमध्ये पुढे कंटिन्यू करू थोड्या वेळ. आजच्या स्नेहसंमेलनाच्या खास कार्यक्रमात आपण सगळे एकत्र जमलो आहोत आणि या सुंदर सोहळ्यात आपले आदरणीय शिक्षक उपस्थित राहून अधिकच गौरवशाली झालेले आहेत. यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आमच्या आयुष्यातील प्रत्येक यशाच्या मागे, प्रत्येक चांगल्या सवयी मागे, प्रत्येक सकारात्मक विचारामागे तुमचे मार्गदर्शन आणि शिकवण आहे. केवळ अभ्यासच नव्हे तर जीवन जगण्याची शिकवण तुम्ही दिली, त्यासाठी शब्द अपुरे पडतील. आज आम्ही या स्नेहसंमेलनात भूतकाळाच्या आठवणींना उजाळा देत आहोत. त्यात तुमचा सहभाग म्हणजे आमच्यासाठी एक मोठा सन्मान आहे. सत्कार स्वीकारतील एका जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत ना आपल्याच माणसांसाठी. झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि या सगळ्यांना एकत्रित मानलेला आहे आपल्या मुख्याध्यापक मान्यश्री पांडुरंग निवाळे सर यांनी. आपल्या इथे सत्कार होतो सुधीर आपटेकर यांचा हा. त्यानंतर पुढील सत्कार विनोद वर्तक. त्या थोड्या आजारी जरी असल्या तरी त्या विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी इथपर्यंत आलेल्या, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. पाटील मॅडम यांच्या इथे सत्कार होतो भाग्यश्री म्हात्रे यांच्याकडून. पुढील सरकार पुढील सरकार विद्यार्थ्यांचा हा स्नेह मेळावा किंवा आपण त्याला गेट टुगेदर किंवा स्नेह संमेलन म्हणूया. या निमित्तानं ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्ट संचालित शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक श्री बी डी पाटील सर, संस्थेचे विश्वस्त सौ माही मॅडम काही कारणास्तव या ठिकाणी येऊ शकले नाही, परंतु आपला खरा आधार किंवा आधारस्तंभ आहे. त्याचबरोबर माझे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझी मी म्हणणार नाही कारण तुम्ही आजही माझे विद्यार्थीच आहात. आज सुरुवातीला ज्या वेळेला एंट्री झाली त्यावेळेला
मुलांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले, पण आमचे अश्रू बाहेर पडले नाही, तिथल्या तिथे ते दबलेले होते, त्यामुळे ते तुम्हाला दिसले नाही. कारण प्रत्येक शिक्षक हा या क्षणाने आज भावुक झालेला होता. कारण एवढ्या वर्षानंतर जी पिलं प्रौढ झाली आणि ते आपल्या पंखामध्ये बळ घेऊन उंचावर भराऱ्या मारू लागली, याचा आनंद बघून आम्हा सगळ्यांना आज नक्कीच गैरवरून आलेलं आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अगदी गमती जमती असतील किंवा वर्गातला खोडकरपणा असेल, काय काय असेल, तो आजही तुम्ही अनुभवताना मला दिसले. शिस्त आजही थोडीशी बाजूलाच होती, कारण वारंवार सांगून सुद्धा तुम्ही जागेवर बसत नव्हते. त्याचं कारण होतं की मी आज सुट्टी आलेली नाही आणि माझी होती. मगाशी सूत्रसंचालकांनी सांगितलं की सरांचा स्वभाव खूप गोड आहे, खूप प्रेमळ आहे. त्यावेळेला तुमच्याकडून प्रतिक्रिया बघण्यासारख्या होत्या. पण ते म्हणतात ना, रस्सी जल गई मगर बल नहीं गया, तसा प्रकार असतो. स्वभाव हा बदलणं आपल्या हातामध्ये असतं. पण बाळांनो, तुम्हाला मी एवढं सांगू शकेल की पूर्वीचे हिवाळे सर, त्यांचा धाक आणि आजच्या हिवाळे सरांचं प्रेम, हे जर तुम्ही कम्पेअर केलं तर माझ्यामध्ये खूप बदल झालेले आहेत असं मला वाटतं. आता ते अनुभवायला तुम्ही नाही, म्हणून तुम्हाला पूर्वीचे हिवाळे सर आठवतात का? खाली मैदानात उभं राहिलं, तुमची ताकद नव्हती की बाहेर येऊन बघा. म्हणून त्यांनी सांगितलं की सरांचा स्वभाव खूप गोड होता, तिकडून मोठ्याने हे झालं. असो, आमच्याही जीवनातले ते महत्वपूर्ण क्षण होते. तुमच्याशी आम्ही तसं वागलो म्हणून तुम्ही घडले आणि आज एवढ्या मोठ्या पदावर तुम्ही गेलेले आहात. हे ऐकून, हे प्रत्यक्ष बघून आमच्या मनाला खूप आनंद होतो आणि असं वाटतं की आम्ही जे काही केलं ते सार्थकी लागलं असं निश्चित या ठिकाणी वाटतं. तुम्हाला मी याही पुढे जाऊन सांगेन की जशी तुमच्या शिक्षणाची व्यवस्था तुमच्या घराच्या अगदी जवळ आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.डी. पाटील सरांनी केली होती, त्यावेळेला तुम्ही तुमचेच रोल नंबर 80, 85, 82, 92, 95, 95 विद्यार्थ्यांचे वर्ग माझ्या सहकारी शिक्षकांनी सांभाळलेले आहेत. हजेरी घेता घेता 10-12 मिनिटं निघून जायची. शिकवायचं केव्हा, त्याच्यामध्ये लास्ट बेंचर असतील किंवा फर्स्ट बेंचर असतील, यांचा गोंधळ आठवतच 20 मिनिटाचा वेळ त्यांचा निघून जायचा. पण अशा कसरती करून सुद्धा आम्ही सर्व शिक्षकांनी, आमच्या सर्व सहकार्याने तुम्हाला घडवलं आणि याची व्यवस्था तुमच्या घराजवळ आपल्या मोठ्या सरांनी केलेली होती. आता मराठी माध्यमाच्या शाळांना फार मोठ्या प्रमाणावर उतरती कळा लागलेली आहे. कारण जो तो म्हणतो की माझं मूल इंग्रजी माध्यमामध्ये शिकलं पाहिजे, म्हणून आता तुम्ही विद्यार्थी आई वडील झालेले आहात आणि तुम्हाला सुद्धा असं वाटतं की आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली पाहिजे. परंतु मातृभाषेतलं शिक्षण जेवढं प्रखर आणि प्रगल्भ असतं, तेवढं इतर भाषेतून आत्मसात होणं हे तितकंच सोपं नसतं. म्हणून मी आग्रह करेन की शक्यतो आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये तुम्ही शिकवा. पण आजकाल काय होतं, नवरा वेगळा म्हणतो, बायको वेगळी म्हणते, बायको वेगळं म्हणतो, नवरा वेगळा म्हणतो, म्हणून दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये त्या मुलाचा चोरडा होतो.
म्हणून तुम्ही योग्य जो डिसिजन घ्या. जर तुमच्या मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये शिकवायचं असेल तर त्याची सुद्धा सोय, तुमच्या पुढच्या पिढीची सोय आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिली पाटील सरांनी केलेली आहे. आणि आपल्या शाळेमध्ये नर्सरी, प्ले ग्रुप, ज्युनियर KG, सिनियर KGचे वर्ग सुरू झालेले आहे. या माध्यमातून मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करेन की जे विद्यार्थी आपल्या शाळेच्या जवळपास राहत असतील, त्या परिसरामध्ये राहत असतील आणि तुमच्या मुलांना तुम्हाला शाळेत जायचं असेल तर ज्ञानगंगा शाळेमध्ये ही सुविधा सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि तिथे तुम्ही तुमच्या मुलांना त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमामध्ये, मराठी माध्यमामध्ये शाळेमध्ये टाकू शकता. एवढंच नव्हे तर आता आपल्याकडे मराठी माध्यमाची विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस खूप कमी होत चाललेली आहे. तर तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या ओळखीमध्ये जर कोण असे विद्यार्थी असतील की जे मराठी माध्यमातून शिकतात किंवा त्यांना सेमी इंग्रजीला ॲडमिशन घ्यायचं आहे, इंग्रजी माध्यमामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपली शाळा सदैव खुली आहे आणि तुमच्यासाठी सदैव आम्ही तत्पर आहोत. तुम्ही ज्याही विद्यार्थ्यांना घेऊन याल त्यांच्या ॲडमिशनची जबाबदारी आम्ही घेतो. त्यांना योग्य पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी शिक्षण देऊ. जसं तुम्हाला चांगल्या पद्धतीने आम्ही चांगल्या पद्धतीने म्हणतोय, आता तुम्हाला ते कसं वाटलंय ते मी सांगू शकत नाही, शेवटी तुमच्या प्रतिक्रिया आहे. पण आम्ही आमच्या परीने तुम्हाला सर्व काही देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यातूनच हा प्रत्यय दिसतोय की कोणी माझे विद्यार्थी BMC ऑफिसमध्ये, कोणी इंजिनियर झाले, कोणी वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या अशा कंपन्यांमध्ये मॅनेजर लेवलला, लॅब टेस्टिंगला आहेत. विनंती असणार आहे की तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुम्ही आपल्या आईवडिलांसाठी लहानच आहात, आपल्या शिक्षकांसाठी लहानच आहात. एक वेळा तुम्ही आम्हाला विसरलं तरी चालेल, परंतु तुमच्या आईवडिलांना तुम्ही विसरू नका. कारण त्यांनी किती कष्ट घेऊन तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आमच्याकडे तुमचे पालक नेहमी यायचे, सर आमचा असा प्रॉब्लेम आहे, मला सांभाळून घ्या, माझ्या मुलाचं हे राहिले ते राहिले. असे कितीतरी पालक आमच्याकडे यायचे आणि त्यांनी तुमच्यासाठी अपार कष्ट घेतलेले आहे. आणि मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की आपल्या शाळेमध्ये कोणी इंडस्ट्रियलिस्टची मुलं नव्हती किंवा क्लास 1 ऑफिसरची मुलं आपल्या शाळेमध्ये नव्हती किंवा खूप श्रीमंत माणसांची मुलं आपल्या शाळेमध्ये नव्हती, तर आपल्या शाळेमध्ये मुलं होती धुणं भांडी करणाऱ्यांची, लिज्जत पापडचं काम करणाऱ्यांची, रिक्षा चालवणाऱ्या माझ्या बांधवांची, अशा मध्यमवर्गीय कनिष्ठ वर्गीय लोकांची सगळी मुलं आपल्या शाळेमध्ये येत होती. आणि त्यांनी आपल्या पोटाला पाटा बांधला आणि तुमच्यासाठी अपार कष्ट घेऊन तुम्हाला शिकवलं. अशा आईवडिलांना बाळांनो तुम्ही विसरू नका, त्यांची सेवा करा. कारण आईवडील हेच आपलं खरं दैवत आहे. त्यांच्यामुळेच आपल्याला हे जग दिसलेलं आहे. म्हणून आईवडिलांची टाकसाळ तुम्ही करू नका, आईवडिलांना तुम्हीही त्रास देऊ नका. तुम्ही त्यांची जेवढी सेवा कराल तेवढं तुमचं चांगलं होईल. परमेश्वर तुम्हाला त्याच्या मागण्यापेक्षा कितीतरी जास्त देईल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. म्हणून आईवडिलांची तुम्ही सेवा करा आणि सातत्यानं त्यांची विचारपूस करत राहा. त्याचबरोबर तुम्ही आपल्या शाळेला विसरू नका. आम्ही त्या ठिकाणी आहे, उद्या कदाचित नसेल, परंतु तुमच्या जवळपास असणारी ही शाळा की जिने तुम्हाला या स्तरापर्यंत आणून पोहोचवलं, त्या शाळेला तुमच्यापर्यंत काय मदत करता येईल, विद्यार्थी प्रवेश मिळवून देता येतील, विद्यार्थी तुमचे
मुलं असतील त्यांना तुम्हाला त्या ठिकाणी घालायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही घालून आपल्या शाळेला येणं प्रकारे मदत करू शकता. तुम्ही ज्या काळामध्ये शाळेमध्ये होते त्यापेक्षा बराचसा बदल आपल्या शाळेमध्ये झालेला आहे. बरीचशी सुधारणा या गेल्या 3-4 वर्षामध्ये आपल्याकडे करण्यात आलेली आहे. जे विद्यार्थी येऊन गेले बघून गेले ते तुम्हाला सांगतीलच, परंतु तुम्ही येऊन बघू शकता. एक 3-4-5 वर्ग आपले अगदी चांगल्या पद्धतीने बनवले गेले. तुमच्या वेळेला 5-7 कम्प्युटरची लॅब होती, आता ती लॅब 20-22 कम्प्युटरची झालेली आहे. टॉयलेट वॉशरूम अगदी चांगल्या पद्धतीने आपल्या शाळेने बनवलेले आहेत. म्हणून ज्या भौतिक सुविधा आवश्यक आहे अशा भौतिक सुविधांची पूर्तता आपल्या शाळेने या ठिकाणी केलेली आहे. म्हणून विद्यार्थी मित्र, तुम्ही तुमच्या आईवडिलांना आणि आपल्या शाळेला विसरू नका एवढं तुम्हाला सांगेन. आणि तुम्ही सर्वांनी आम्हा सर्व शिक्षकांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या शाळेच्या वतीने आणि माझ्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर काठी जाम बोलायला लागले, आगाऊ झाले. तेव्हा पण आगाऊ बोला, माईकवर बोला, आज काही नाही. म्हणजे हे सर मायाळू आहे, मायाळू माझा राजा. एखादी अशी गंमत एखाद्या विद्यार्थ्याची आपल्याला आठवते बघा. हा काय या तुम्हीच आहे. ऐकायची आहे, ऐकायची आहे. खूप मोठं नंतरचा वेळ आहे. येस, ओके, धन्यवाद सर. आता तुम्ही थांबा, त्यांचं नाव उखाणं घ्यायचंय. चला. मुंबईची कुंभदेवी कलकत्त्याची कालिका, ऋषिकेश रावांचं नाव घेते ठाकरेंची बालिका.
मित्रांनो आता आमच्या शाळेची झाली मधली सुट्टी आणि प्रसाद आणि भरपूर जणांनी इकडे सर्व मॅनेज केलेलं आहे आणि आम्ही बॅक बेंचरकडे बसलेलो जेवायला. आमचा सर्वात जास्त मस्ती सर्वात जास्त मस्ती करायचा वाघमारे आणि चिनाडे सर्व आम्ही आता जेवायला बसलो आणि जेवणामध्ये तुम्ही बघू शकता मॅडम वगैरे सर वगैरे त्या साईडला बसतात आणि जेवणामध्ये छान जेवण आहे. डाळ भात भाजी जे आपला नॉर्मली असतं मित्र आहेत. दिनेश पण आपला बेंचवर असायचा. माझ्यासोबत बेंचला बसायचा स्वप्नील इकडे बघ माझ्यासोबत हा बसायचा बेंचवर आणि प्रशांत गायकर बसायचा. प्रशांत गायकर आज नाही आहे सध्या तरी. जाड्या युमिशी आणि प्रसादने खूप चांगलं मॅनेज केलं. थँक्यू प्रसाद. सगळ्यांना एकत्र परत भेटवण्यासाठी धन्यवाद मनापासून. आता कंटिन्यू करू थोड्या वेळानंतर जेवू आणि जेवल्यानंतर परत कंटिन्यू आपण करू. सर्वांनी हाय करा. आपल्या शाळेतल्या मुली आहेत सगळ्या. इकडे मॅडम बसल्या सगळ्या. यूट्यूबला टाकलेलं आहे इकडून आणि जेवढं होईल तेवढं मी बऱ्यापैकी शूट केलं आहे. मला वाटत नाही व्यवस्थित शूट झालं पण जेवढं होईल तेवढं मी शूट केलं आहे आणि आता निघणार आहे आम्ही इकडून. प्रशांत आला नाही, दोघं तिघं मित्र आले नाहीत आपले. बाकी स्वप्नील आला होता, भरपूर सारे आपले फ्रेंड्स आले बघितलं तुम्ही. तर खूप मिस केलं आम्ही बाकीच्या मित्रांना आणि तसेच नार्वेकर मॅडम आमच्या क्लास टीचर होत्या त्यांना पण खूप भरपूर मिस केलं. त्या मॅडमने जर हा व्हिडिओ बघितला तर नक्कीच मॅडम तुमची खूप आठवण आली. मला पर्सनली जास्त तुमची आठवण आली. आणि आता थोड्याच 15-20 मिनिटांनी सर्व इकडनं निघणार आहेत. तर खूप चांगलं वाटलं. 16 ते 17 वर्षानंतर आम्ही सर्व एकत्र भेटलो. तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो बघा तुम्ही आणि लाईक करा, शेअर करा. ज्ञानगंगामध्ये असणाऱ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि भरपूर साऱ्या गोष्टी आतमध्ये म्युझिक वाजतं त्याच्यामुळे कॉपीराईट येतं चॅनलवरती. त्यासाठी शूट करायला नाही भेटत आहेत. आता मी बाहेरून थोडंसं शूट करतो आहे. वर्तक मॅडम खूप मनाने एकदम हळव्या आहेत. आज मला पहिल्यांदा माहिती पडलं ते, कारण की खूप आम्हाला खूप स्ट्रिक होत्या त्या मॅडम आमच्यासाठी. तर आज त्या पण रडल्या. त्यांचं इमोशन पूर्ण बाहेर आलं. फुल एन्जॉय करताय.
प्रोग्राम आपण इकडे पूर्ण करत आहोत आता. शांत शांत. तर आपला प्रोग्राम इकडे पूर्ण करत आहोत. कोणाकोणाला काही बोलायचं असेल लाजचं तर बोलून घ्या. तुला काय बोलायचं हर्षू? आम्ही भेटलो आहोत झालेला आहे. हे कोणाला काय बोलायचं आहे? 2 मिनिटं. सर्वजण आले आणि काय बोलतात या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी सर्वांचं मनपूर्वक आभार आणि असंच कार्यक्रम करा. आणि प्रसाद तुला काय बोलायचं आहे? मला एवढंच बोलायचं आल्याबद्दल सर्वांचा आभार आहे. आमची जोडी बस जोडी तुम्हाला जोडी असं काय करू. तुला काय बोलायचं रचना? मला हे बोलायचं आहे की जे लोक नाही आले, मी नव्हती येणार पण मी आली आज, मला त्याचा खूप आनंद आहे. जे नाही आले त्यांनी हा अमूल्य क्षण मिस केलेला आहे आयुष्यातला. आणि आपण नार्वेकर मॅडमला पण भरपूर मिस केलंय. खूप म्हणजे खूप आम्ही नार्वेकर मॅडमला खूप मिस केलंय. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर मॅडम तुम्हाला मी खूप मिस केलंय. तुमची वर्ग शिक्षक होतात. रचना बोलली त्याप्रमाणे तुम्ही खरंच ज्यांनी हा क्षण मिस केलाय ना त्याच्यासाठी. आणि एक सांगायचंय, ज्यांनी हा प्रोग्राम आयोजित केलाय सगळ्यात स्पेशल म्हणजे त्यांना थँक्यू की त्यांच्यामुळे आम्ही जर नुसतं आलो हा दिवस. हो, प्रसाद आणि रंजित. हा ह्यांच्यामुळे हा कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे. धन्यवाद. आणि असे दरवर्षी या आणि दरवर्षी असे प्रोग्राम करूया. रंजित बोललास ना, तुला काय बोलायचं भाई? बघ बोल. धन्यवाद रुपेश, तुझ्या क्षेत्रामध्ये आम्हाला आणि खरंच तू आजच्या कार्यक्रमाला आलास आणि ह्या कार्यक्रमात तू माझं कर्तव्य होतं भाई, मग येणं गरजेचंच होतं. थँक्यू. मया काय बोलायचं तुला? मया शांत आहे. मया अरे श्रीधर आपला मित्र श्रीधर. तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इकडेच एंड करायचा आहे. हा व्हिडिओ ज्ञानगंगाच्या सगळ्या आपल्या वर्गातल्या मित्रांना सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला आपल्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.